एक मिनिट सरू, तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन आलात का? नाही ग, आम्हाला कुठे काय झालंय? नाही, मला काय झालंय? तुम्ही डॉक्टरांकडे गेला होतात का? तुम्हाला त्यांनी काही सांगितलंय का? तुम्ही सगळं अशा का वागताय माझ्याशी? नाही नाही, तसं काही नाही. नाही, खरं सांगा मला इंदुबाईंनी, मला साधा तापच आला होता ना. हा, तर मला काही झालंय? मी मरणार आहे का आता? शरे, मरत तुझे शत्रू, मरत तुझे शत्रू. मग तुम्ही सगळ्या जणी अशा रडताय का? कधी कधी असंच रडावंसं वाटतं ना. हा, बऱ्याचदा रडावंसं वाटतं कारणाशिवाय. आईजींची खूप काळजी वाटते रे. त्या घेऊ शकतील ना हे सगळं? वेल, आय होप सो. आय रिअली होप सो. शिव, मी काय कारणाने तुझ्याशी बोलले आणि हे काय होऊन बसलंय सगळं? अरे, आईजीचं वय झालंय का आता? खूप हळवी झालीये ती. म्हणजे तिला धक्का बसेल असं मला वाटलं होतं, पण इतकी कोलमडून पडेल असं नव्हतं वाटलं. सगळ्यांच्याच मनात दडपलेल्या भावना आहेत ना रे. हो ना. म्हणजे आता काका परत येईल का याही पेक्षा आईजी या सगळ्यातनं सावरेल का याचीच जास्त काळजी वाटते. खरंय, माणूस आपल्याला वाटतो त्यापेक्षा किती वेगळा असतो ना. म्हणजे तुला सांगू, आईजींना हे असं हरलेलं पाहून खूप खूप त्रास होत होता. जान्हवी, आईजी यातनं नक्की बाहेर पडेल. अगं म्हणजे हारणं, खचून जाणं, कोलमडून पडणं हा तिचा पिंडच नाहीये. शी इज एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह. आता फक्त ती हादरलीये कारण ही तिची नॅचरल रिॲक्शन आहे. देव करू आणि तू म्हणतोयस तसंच होऊ दे. नाहीतर आईजींकडे हा विषय का काढला याचा सल आयुष्यभर राहील. नाही, छोट्या आईच्या भवितव्यासाठी कधी ना कधीतरी या प्रसंगाला आपल्याला तोंड द्यावं लागलंच असतं. म्हणूनच म्हणतोय, आईजी खंबीरपणे उभी राहील, हा धक्का सहन करेल. श्री, नक्की ना? हो.